हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय आणि एखाद्या संख्येचं विस्तारित रूप कसं लिहायचं. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, तुमचा कन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर होईल. आता स्थानिक किंमत म्हणजे काय, त्या संख्येतील अंकाच्या स्थानावरून म्हणजे तो अंक आहे तो एकक स्थानी आहे, दशक स्थानी आहे, शतक स्थानी आहे, हजार, अब्ज, कोटी कोणत्या स्थानी आहे त्याच्यावरून त्याची स्थानिक किंमत कळते. आता बघा इथं जी संख्या आहे 3, 2, 7, 8, 9 आणि 1 हा आहे एकक स्थान, हा आहे दशक स्थान आणि हा आहे शतक स्थान. ठीक आहे, एकक, दशक आणि हा शतक तीन झाले हे. नंतर हा आहे हजाराचा स्थान आणि हा आहे लक्षाचं स्थान. म्हणजे बघा आता इथं करत असताना काय करायचं, एकची स्थानिक किंमत काय, एकक स्थानी एकची किंमत आहे 1. 9ची स्थानिक किंमत 9 कुठं आहे, दशक स्थानी 9 गुणले. आता इथं जर दशक स्थान तसंही नाही ओळखलं तरी तुम्हाला काय करू शकता, तुम्ही इथून डायरेक्ट तुम्ही 9 नंतर उजव्या साईडला 9च्या उजव्या साईडला किती अंक आहेत तेवढं 0 द्यायचे 1 वर, म्हणजेच 90 ही झाली 9ची स्थानिक किंमत. नंतर बघा आता हा 8 घेतला, 8च्या उजव्या साईडला किती अंक आहेत, 2 आहेत, म्हणजेच काय 8 गुणिले 1 वर तेवढे शून्य द्यायचे, म्हणजेच 800 झाली. नंतर 7 वरती किती बघा, 7 नंतर किती अंक आहेत, 3 अंक आहेत, म्हणजेच 1 वरती 3 झिरो द्यायचे, म्हणजेच हे झाले 7000. 2ची स्थानिक किंमत काय, 2 नंतर उजव्या साईडला किती नंबर आहे, अंक आहेत, 1 2 3 4, म्हणजेच 2 गुणिले 1 2 3 4, म्हणजे याला जर गुणलं तर तुम्ही काय होतात, एवढे होतात. 3ची स्थानिक किंमत म्हणजे काय, 3च्या पुढे आहेत 5 अंक, म्हणजेच 1 2 3 4 आणि 5, म्हणजेच काय झालं 1 2 3 4 5. ह्या झाल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किंमत. स्थानिक किंमत ठरवत असताना उजवीकडून सुरुवात करायची, एकक स्थानला आहे तेच, म्हणजेच 1च्या नंतर एकही 0 नाहीये म्हणून काय केलं आपण, 1 आहे असं लिहून घेतलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे स्थानिक किंमत अगदी इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता स्थानिक किंमत झाली, हेही प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीसाठी विचारले गेलेले आहेत, अजून काही स्पर्धा परीक्षांमध्ये NMMS साठी किंवा स्कॉलरशिपसाठी किंवा नवोदयसाठी विचारले जातात. तर हा छोटासा व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. आता दर्शनी किंमतलाच तुम्ही इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतात, म्हणजे दिसताक्षणी. आता एक हा दिसताक्षणी एकच दिसतोय, म्हणजे त्याला इकडं तिकडं काही करायची गरज नाही. 9ची दर्शनी किंमत 9च असते, म्हणजे जो अंक दिसतो तीच त्याची काय असते, दर्शनी किंमत असते. ही झाली या अंकाची दर्शनी किंमत. ठीक आहे, म्हणजेच आहे तीच किंमत, दिसताक्षणी जी किंमत असते तीच काय असते, त्या अंकाची दर्शनी किंमत असते. नंतर बघा विस्तारित रूप. आता एखाद्या संख्येचं विस्तारित रूप कसं लिहायचं आपण आधी पाहिलं होतं की त्याप्रमाणे काय करायचं. आता इथं बघा एकक, दशक आणि शतक. शतक म्हणजेच काय, 1 गुणिले 1 वर किती 0, किती 0 येणार, 2 येणार, अधिक 2 वर किती येणार, एकच 0, अधिक 3 वर काय नाही, म्हणजे हे काय झालं त्याचं विस्तारित रूप. म्हणजेच काय, फक्त ह्याचा विस्तार करून लिहिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा 9च्या पुढं किती 3 अंक आहेत म्हणून 3 झिरोज, 8च्या पुढं 2 अंक आहेत म्हणून 2 झिरोज आणि 6च्या पुढं एकच अंक आहे आणि 5च्या पुढं काहीच नाहीये. ठीक आहे, अगदी इझिली तुम्ही, तर याचं विस्तारित रूप काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहू शकता. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला तुमचा डाऊट सॉल्व्ह करून दिला जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.